गॅस सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो अतिवेगात चालवणाऱ्या चालकाला थांबवले असता तो दारूच्या नशेत असल्याचं लक्षात आलेलं आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। त्या चालकाला खाली उतरवल्यानंतर याबाबतचा जाब विचारला असता आता तुझ्या सकट 4-5 जणांना उडवतो असं त्यानं म्हटलेलं आहे। अशा प्रकारची धमकी देखील त्यानं जमावाला दिलेली आहे आणि त्यानंतर जमावानं त्याला चांगला चोप दिलेला आहे। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा चालक कशा पद्धतीनं दारूच्या नशेत आढळल्याची सध्या बीडमध्ये चर्चा आहे आणि या चालकाला जमावानं चोप देखील दिलेला आहे। लवकर खाली उतर ना तर हानी ना तू लवकर लवकर खाली अरे कोणी हाणत नाही तुम्हाला उतरा तुम्ही पोलीसच्या ताब्यात आलेला कळत नाही तुला हाणायला इकडे 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 पोलीसच्या ताब्यात बघा तुम्ही हे बघा दारू पिऊन कोण दारूच्या नशेत आहे मारली हा ह्या रिकॉर्ड करून घ्यायचा 4-5 माणसं मारली तर ह्याच्या सकट मारतो आता हा हे बघा 4-5 माझ्यासोबत मारतो अरे विचार कर म्हणजे तू पिऊन मला म्हणतो का मला म्हणतो अरे उतर खाली उतर लवकर खाली उतर ना तर हानी ना तू लवकर लवकर खाली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, बीड मधील कोणत्या भागामध्ये हा नेमका प्रकार घडलेला आहे? नक्कीच प्रथमेश, आपण जर बघितलं तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। ज्या टेम्पोमधून गॅस सिलेंडरची वाहतूक केली जात होती त्याच टेम्पोचा हा चालक दारूच्या नशेत असल्याचं पाहायला मिळालं। बीड शहरातील अतिशय वर्दळीचा चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकातून ही गाडी जात असताना तो अतिवेगानं गाडी चालवत होता। त्यामुळे काही अंतरावरच्या दुचाकी चालकांनी त्याला अडवलं आणि याबाबतचा जाब विचारला असता त्यांनी तुझ्या सकट 4-5 जणांना उडवतो अशी धमकी दिली। त्यानंतर जमावाने त्याला चोप देखील दिलाय। गंभीर बाब आहे अशा पद्धतीनं आपण पाहिलं गेल्या काही दिवसात दारूच्या नशेत चालकांनी मोठे ऍक्सिडेंट केले होते आणि त्यामध्ये काही जीवितहानी देखील झाली होती। त्यानंतर बीडमध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता हे गॅस सिलेंडरची जी वाहतूक करणारे जे कंपनी आहे त्यांनी याबाबतची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अशा पद्धतीच्या चालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तुर्तास मात्र या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून त्याला आता ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी देखील सुरू आहे। प्रथमेश, नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।